नमस्कार मित्रांनो, मी राहुल अहिरे प्रभाग समिती 20 मधून एक युवा उमेदवार म्हणून उभा आहे. बघा, निवडणुकीमध्ये उभं राहण्याचं माझं सर्वात मुख्य कारण म्हणजे मी तुम्हाला सांगतो. बघा, मी निवडणुकीमध्ये याच गोष्टीमुळे उभा आहे की तुम्ही बघू शकतात की ही सरकारी ॲम्ब्युलन्स आणि मी स्वतः माझ्या घरच्या माझ्या बहिणीला घेऊन जातोय ॲम्ब्युलन्समध्ये. तर तुम्ही बघा की कसल्या प्रकारच्या वसईमध्ये आम्हाला सोयीसुविधा पुरवल्या जातात. अख्ख्या वसई विरा अख्ख्या महाराष्ट्राची हीच अवस्था आहे की सरकारी ॲम्ब्युलन्स तिकडे माझी मम्मी टायर पकडून बसले, हातात सलाईन पकडले की सलाईन डॉक्टरनी तिकडे लावले नाही. भांडलो बोललो तरी पण ऐकत नाही. हे सामान्य माणसाचा आवाज दाबला जातो कुठेतरी. आणि ॲम्ब्युलन्स रात्री अशा ठिकाणी बंद पडते आणि त्याच्यानंतर पेशंटचं ऑलरेडी लिहून घेतलं आमच्याकडनं की काहीही झालं तर पेशंटच्या घरच्यांची जबाबदारी. आणि अशा अर्धा अर्धा तास ॲम्ब्युलन्स बंद पडत असेल, कुठे थांबत असेल, तर त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी काय करावं. मग रात्री असं आम्ही शिफ्ट करतोय पेशंटला. या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसुविधा या आमच्या समस्या सोडवल्या जात नाही. कुठेतरी हातात काहीतरी पॉवर असेल आपल्याकडे, कुठेतरी या गोष्टी आमच्या तेव्हा ग्राहीत धरलं जाणार आणि तेव्हा मी लोकांसोबत अशा गोष्टी नाही होऊ देणार. हे सगळं मला बदलायचं या गोष्टी म्हणून मी पॉलिटिक्समध्ये भाई उतरण्याचा प्रयत्न केला की कुठेतरी नगरसेवक या इलेक्शनमधून लोकांसाठी मी सेवा करेल आणि माझ्या सर्वसामान्य माणसासोबत ज्या गोष्टी घडतात मी लोकांसोबत घडू देणार नाही. फक्त एवढंच विचार आहे मित्रांनो, बाकी दुसरं काहीच विचार नाही केला मी.